उन्हाळ सर, देशाचे एक नेते आणि खऱ्या अर्थाने आजही युवकांपेक्षा जास्त प्रमाणात काम करणारे आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी हे सर्वजण जमलेले आहेत. मी सुद्धा पवारसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. मात्र अजितदादा आलेले आहेत, उपमुख्यमंत्री. साहजिकच आहे की साहेबांचा वाढदिवस म्हणल्यानंतर ते एका परिवारातले आणि सर्व एका परिवारातले असल्या राजकीय मतभेद असू शकतात, पण शेवट माणसाला एकमेकाबद्दल आत्मीयता प्रेम हे असतंच. सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे नेते देखील आलेले आहेत. सर्व येणार आहे. सर्व एका परिवारात राजकारण काही कालखंड एकत्र केले, त्यामुळे एकमेकाबद्दल अटॅचमेंट, एकमेकाबद्दल प्रेम हे असतंच. राजकारण शेवट हे सर्व अधिकार या नेते मंडळींना असतात. मी या पक्षातला एक छोटासा घटक असल्यामुळे मी या गोष्टीवर भाष्य करत. घटक म्हणून तुम्हाला वाटतं परत हे एकत्र यावे? साहजिकच आहे, प्रत्येकाला वाटतंच ना. प्रत्येकाला वाटतं का हा परिवार एकत्र पाहिजे, हे साहजिकच ही भावना प्रत्येकात असू शकते ना. पण साहेब, राजकीय दृष्टिकोनातून पाहावं काय भेटीकडे, कौटुंबिक दृष्टिकोनातून पाहावं? आता मी आत्ता चालू आहे, मला तर अजून हा विषय माहीत पण नाही. ते माहिती घेऊन सांगतो मी. निलेश लंके यांनी ही दिलेली आहे आणि आपण आतमध्ये जात आहेत. निलेश लंके हे शुभेच्छा द्यायला शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी इतर नेते आहेत ते देखील पोहोचले. आपल्यासोबत प्रकाश गजबी आहेत. सर, तुमची पहिली प्रतिक्रिया, अजितदादा देखील पवार साहेबांना शुभेच्छा द्यायला पोहोचलेले आहेत. हो, निश्चितच आनंद आहे याच्यामध्ये. आज आपल्या शरदचंद्र पवार साहेबांचा 85वा वाढदिवस आहे आणि आज हे परिवर्तन